आळूच्या पानांची भाजी करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, तीळ, जिरे, लसूण आणि मीठ घेतलं. आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं. त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर ह्याचं छान वाटण करून घ्यायचे. बारीक मिक्सरला ग्राइंड करून झाल्याच्यानंतर हे पिठामध्ये टाकून पीठ छान मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स केल्याच्यानंतर पानांना आलटीपलटी करून एक पानांना पीठ लावून घ्यायचं. अशा प्रकारे पानांचे बाजू दोन्ही साईडने म्हणजे एकदा इकडून पलटी करून तुम्ही पीठ लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला घडी घालता येते. त्याचनंतर हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं. पाणी उकळायला ठेवले. सगळ्या पानांना पीठ लावून झाल्याच्यानंतर आपल्याला त्या चाळणीलासुद्धा तेल लावून वरती पानं वाफायला ठेवायची आणि वरतून एक ताट झाकून घ्यायचं. छान बघू शकता अशी पानं वाफतात. गरम एक 15 ते 10 मिनटं वाफवायची. छान वाफल्याच्यानंतर थंड झाल्यावरच होतात. त्यानंतर अशा आपल्याला छान वड्या कट करून घ्यायच्या. तेलामध्ये वाटलेला मसाला आहे मी खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि हा मसाला मी भाजून वाटून तयार करून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला, हळद आणि मीठ चवीनुसार टाकून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. हा मसाल्याला छान तेल सुटलं की आपल्याला याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकायचं आणि पाण्याला छान उकळी काढायची. पाण्याला छान उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण कापून घेतलेल्या आळूच्या पानांच्या वड्या सोडायच्या आहेत. याची भाजी इतकी भन्नाट होते. एकदा बनवून नक्की बघा. आणि अशा वड्या कापून तुम्ही तळून पण खाऊ शकता. अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा.